बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या वादाचा केंद्रबिंदू ठरले आहेत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांचा कॉलर पकडून त्यांना जाब विचारल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचा आरोप आहे की भाजपकडून त्यांच्या 3 सदस्यांना पळवून नेण्यात आलं आहे. यात लताबाई कानडे, सतीश हिवाळे आणि दत्तात्रय वर्षे या सदस्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. हे सदस्य अचानक नॉट रिचेबल झाल्यानं ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले. या घटनेनंतर बोलताना अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले की जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती, भाजपचे नेते पैशांचं आमिष दाखवून किंवा धमक्या देऊन आमचे सदस्य पळवून नेत आहेत. यालाच उत्तर देण्यासाठी आपण भाजप उमेदवाराला पकडून जाब विचारल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याचबरोबर दानवे यांनी असा दावा केला आहे की भाजपनं केवळ ठाकरे गटाचेच नाही तर शिंदे गटातील काही सदस्यांनाही ताब्यात ठेवलंय. शिंदे गटातही सध्या 2 गट पडले असल्याचा आरोप त्यांनी केला. दानवे यांनी पुढे इशारा केला की शिवसैनिकांनी मेहनत करून निवडून दिलेले सदस्य पक्षाच्या भूमिकेप्रमाणे वागले पाहिजेत, अन्यथा पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. अविरत मेहनत करून निवडून दिलेले दत्ता वर्षे, सतीश हिवाळे, लताताई कानडे हे सदस्य काल संध्याकाळपासून नॉटिसेबल आहे. तर आम्ही त्यांची वाट बघतोय. पक्षाचे जे ध्येय धोरणे आहेत त्याच्याशी सुसंगत असणं पाहिजे, अन्यथा पक्षाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा मी देत आहे. दरम्यान पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक जवळ येत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणात पुढे नेमकं काय घडणार, गायब झालेले सदस्य परत येणार का आणि हा राजकीय संघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.